गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। ITI साठी नोंदणीस प्रारंभ, ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू। नुकतेच राज्यात 10वी व 12वीचे निकाल जाहीर झाले असून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील म्हणजेच ITI प्रवेश प्रक्रियेला 15 मे पासून सुरुवात झाली आहे। ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन निकालाच्या गुणपत्रिकेवर केली जाणार आहे। अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी ही बाब लक्षात घ्यावी। उमेदवारांनी अर्ज करताना ट्रेड आणि संस्था निवडताना ती संस्था किंवा अभ्यासक्रम राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषदेकडील NCVT मान्यता प्राप्त आहे की नाही याची खात्री करून घ्यावी। तसेच काही खासगी संस्थेमध्ये PPP म्हणजेच सार्वजनिक खासगी भागीदारी योजनेअंतर्गत प्रवेश देण्यात येतो। अशा अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण शुल्क लागू होते। साधारणतः या प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रवेश शुल्क असे आकारले जातील: अनिवासी भारतीय 500 रुपये, राज्याबाहेरील विद्यार्थी 300 रुपये, राज्यातील खुला प्रवर्ग 150 रुपये, राज्यातील राखीव प्रवर्ग 100 रुपये असे असतील। एकूण राज्यात 994 शासकीय आणि खासगी ITI कॉलेज आहेत। यामध्ये शासकीय 419 तर खासगी 575 कॉलेज आहेत। एकूण विद्यार्थी क्षमता 1,54,940 इतकी आहे। या विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळे ट्रेड असतील। अर्ज कसे कराल? DVETच्या सूचनेनुसार प्रत्येक उमेदवाराने एकच अर्ज भरावा। एका मोबाईल क्रमांकावर केवळ एकच अर्ज स्वीकारण्यात येईल। 3 अर्जांमध्ये उमेदवारांचा प्राथमिक मोबाईल क्रमांक देणे बंधनकारक आहे। याच मोबाईल क्रमांकावर OTP व वेळोवेळी प्रवेशासंबंधी माहिती दिली जाईल। अर्ज सादरीकरणानंतर संबंधित ITI संस्थेमध्ये जाऊन मूळ कागदपत्रांची पडताळणी करून अर्ज निश्चित करावा। अर्ज निश्चितीशिवाय उमेदवारास पुढील फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार नाही। सदरील अर्ज या लिंकवरती भरावा। प्रवेशाची अंतिम तारीख ऑफलाईन गुणपत्रिका मिळवल्यानंतर कळवण्यात येईल। तरी ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी आजच प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करावी। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।